जोरा दिसते ना, एक नंबर RWD. फिर चाऊ म्याऊ कर, चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ, चाऊ करा, चाऊ म्याऊ करा, चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉग मी स्वागत करतो. आणि आज चाललोय मी शोरूमला. आपल्या गाडीचा नंबर लावायचा बाकी. तुम्हाला बोललो होतो बघा लास्ट व्लॉगमध्ये की नंबर गाडीचा आलेला आहे, खूप दिवस झाले पण लावायचं बाकी आहे. पण आज पण सुट्टी नाही, पण म्हटलं आज करूनच घेऊ. आज कामावर जाता का माहिती, पण नंबर लावूनच घेऊ गाडीचा. मग आज चाललो मी डायरेक्ट शोरूमला. पहिले गाडी बघा खराब किती झालेली तशीच. येऊ का मम्मा? येऊ का मित्रांनो? फायनली पोहोचलो आता शोरूमला. गाडी केली आपण बाहेर पार्क शोरूमच्या. चाललो म्हणजे शोरूम मध्ये त्यांना जाऊन भेटतो. मला थोडंच फक्त थोड्या वेळात लगेच दाखवतो गाडीचा नंबर काय आला. आता शोरूमला येऊन मला एक फायदा वाटतोय, पण त्यांनी आज डिस्प्लेला आहे ना लाल थार लावली. लाल थार बघायला भेटत मला आज. रे सॉरी दाखवायची नाही, मी नंबर प्लेट केली कलेक्ट आणि फक्त लावायची बाकी. फक्त मित्रांनो शोरूम आलो आहे आपल्याला मस्त घे ना. इरेवेक्स आपण इथून बघितली होती बरं मित्रांनो. इरेवेक्स आपलं 3XO MX3 आहे. इरेवेक्स पण बघितली होती, पण कसं की गेल्या 2 महिन्यापूर्वी लॉन्च झालेली. हिची काही रिव्ह्यू वगैरे नव्हता. काही डिफरंट नाही, एकदम सेम आहे बाकी काहीच नाही. ही थार हो जोरा दिसते ना, एक नंबर RWD. ठीक आहे, फील तर आहे थार मधला भाई. दिला नंबर. आता मित्रांनो आलाय माणूस, गाडीचा नंबर लावून दिला. आता यांचा पण नंबर लावायचं काम चालू वाटतं. तर मित्रांनो मस्त काम चालू आहे नंबर लावायचं. हो मित्रांनो, तर फायनल आपला नंबर लागलेला इथं एकदम मस्त सुपर. आणि नंबर बघा MH15 KK 2321. कसा वाटतो नंबर मित्रांनो? नंबर आवडला असेल नक्की सांगा. फायनल मित्रांनो 1 महिन्यानंतर नंबर लागतोय. आणि नंबर कसा वाटला? मित्र जे काका चालले ना, हे इतके शिवाय घालतो शोरूमला. त्यांनी त्यांचीच गाडी ही स्कॉर्पिओ सर्व्हिसच्या बाबतीत इतक्या शिवाय घालतो त्यांना. म्हणजे मी पण जनरली सांगतो थोडीशी सर्व्हिस त्यांची बॅडच आहे या शोरूमवाल्यांची. पण मग आपलं कसं ओळखीत होतं म्हणून आपल्याला काही एवढी अडचण आली नाही. आता आला माझ्याकडं, तुम्हाला चावी किती दिले म्हटलं 2 म्हणे ब्यायला म्हणे मला एकच दिली म्हणली. ते परत गेले. त्यांची नंबर प्लेट सकाळपासून उभे आहेत ते, आत्ता अजून लागेल नव्हता. परत त्यांचं ते काय पासिंगचं ते पेंडिंग, त्यांची इतकं काय काय पेंडिंग होते. आम्ही 15 मिनिटं गप्पा मारले, पण 15 मिनिटं त्यांनी इतक्या शिवाय घातला शोरूमला. म्हटलं ठीक आहे चला, आपल्यापर्यंत एवढं काही आलं नाही. गाडीच त्यांनी आता काही एवढं दिलंय ते ठेवून देऊ. आता निघू आपण. तो मित्रांनो नंबर बघितला तुम्ही, कसा वाटला नंबर मला एकदम कमेंट करून सांगा, एकदम नक्की सांगा. MH15 KK 2321 चॉईस नंबर नाही मित्रांनो, एकदम भारी नंबर. शेवटी 21 आला, मला खूप आवडला नंबर आला. जेव्हा ऐकलं ना नंबर आलाय म्हटलं एक नंबर, एकदम भारी काम झालं म्हटलं. तर हा मित्र मी असं म्हणत होतो, गाडीचा नंबर आला तुम्ही बघितला. आणि गाडीची बेरीज बघा ना, 2321 2 3 5 5 आणि 2 6 7 आणि 1 8 2321 8 नंबर येतो. ठीक आहे, चॉईस नंबर म्हणजे एकदम बेस्ट नंबर आला. म्हणजे गरज नव्हती, सॉरी चॉईस आला चुकून, रॅन्डम नंबर आहे पण एकदम मस्त आला. चॉईस नंबर घ्यायची गरजच पडली नाही. म्हटलं पप्पा म्हणत होते चॉईस नंबर घेऊ, म्हटलं जाऊ काही गरज नाही, म्हटलं एवढे पैसे घालायचे, जो येईल तो येईल, पण नंबर एकदम भारी आला.
आणि मी आता आलो आहे जॉबवरती, कामावरती आलो आहे. तर गाडी अशी मस्त इथं पार्क केली बाहेरच. फर्स्ट टाईम गाडी घेऊन आलो आहे मी जॉबवरती. ठीक आहे, जोरात दिसते ना, नंबर बघायलाच मजा येते मला. तर मित्रांनो आलो मी घरी आता कामावरनं, दुपारची सुट्टी झाली तर आलो आता घरी. गाडीला असा नंबर मला इतकी भारी दिसते ना. आता मम्मीला बोललो तू बाहेर आहे ना, दिसतोय 21 असतात अजून भारी. हां पैसे पण तसे लागले असते. नाही रे असं चालला असता, असं येत नाही ना, लोक घेऊन टाकता ना. चॉईस नंबर नाही असंच. तरी आपण छान आलाय नंबर. MH15 KK 2321 8 नंबर आहे ती बेरीज. तसं बघायला 9 पण येऊ शकते ना. बघ 2 गुन्हेले 3 किती आले? 6. हां असं कसं केलं तरी होत तसं पण 9 होतं ना. आणि ते तिथं टाकताच का ते? हो मग इंडियन. चल तर मित्रांनो मस्त घरी आलं, दुपारी झोपलो. आज डाय हाफ डेज घेऊन टाकला, म्हटलं जाऊ दे आता वैतागलो, सुट्ट्याच नव्हत्या थोड्या दिवसापासून, झोप वगैरे झाली आणि उठलो झोपेत. नंतर मला डायरेक्ट सरप्राईज घरी. सरप्राईज बघायचं काय, डायरेक्ट इथं आज घरी आली. आणि आम्ही रॅन्डमली आज परत मॅचिंग झालो. एवढं नाही पण मग झालं. डार्क ब्लू सेम शेड. ओके. आणि विबुडी आली. हा नाही म्हणतोय तो. पापा काय करते? ब्ल्यू नाही आहे, तू ब्ल्यू नाही आहे. चलो दिवे लावले दाखव. दिवे हा दाखव ना दिवाळीचे. तुम्ही तर आता फायनली दिवाळी यायला लागली. मला सांगा, बाहेर दिवे लावल्यावर राहता का? नाही राहत म्हणजे आपले बाहेर दिवे विजून जाता ना लगेच हवेने. माझे दिवे राहिले बघा. आम्ही तर हवा नाही म्हणू. जवळ ए प्लास्टिकचे दिवे, लाईटचं दिवा. ही लाईटचं पण माहिती का त्याला वायर बियर काहीच नाही, मग पाणी टाकलंय त्याच्यात मी. या दिवाळीचा न्यू ब्रँड तर पाण्याच्या आर्थिंग चालू होत ते. पण पैसा मस्त आहे, मस्त मस्त टेक्नॉलॉजी बरं का. तेल वाचवण्यासाठी मस्त टेक्नॉलॉजी. नाही पण बाहेर दिवे राहतच नाही, किती छान दिसतात. दिवाळी शॉपिंग लगेच चालू झाली. येस लगेच काय 3 दिवस उरले दिवाळीला. मित्रांनो घरी आलो म्हणजे उठलो की तू आज आली तर लगेच लगेच दिवाळी शॉपिंग लगेच. तिची साडी, माझे कपडे वगैरे दिवाळी खरेदी चालू झाली आजपासून लगेच. बस काय बघायचं बघ. तर मित्रांनो आज आलो पहिले की तुझी खरेदी करण्यासाठी दिवाळीची, नंतर माझं वगैरे बघू. म्हणजे कसं घरी आज दिवाळी कमी एकदम तोंडावर आली म्हणजे तू म्हणजे आज तुला सुट्टी हाफ डे परत सुट्टी भेटणार नाही, असं निपटून घेऊ. मग आता आम्ही आलो खरेदी करण्यासाठी. मी तुम्हाला फक्त 500 रुपये बजेट आहे बरं का. आलो आम्ही फिरून. तुझं जेवण करते हा, आमच्यासाठी थांबली पण नाही. अरे मी दुपारी पण नाही जेवली. मला उसळ खायची. बरं चल पटापट. मला बोलू मित्रांनो पण असं लगेच असं काही कपडे पटले नाही. म्हटलं उद्या परत रिलॅक्स मी फिरू. असं काय काय मी कपडे घ्यायचे दिवाळी शोगास. कुठं फिरायला जायचं तुला? फिरायला जायचं बाबूला, बाबूला फिरायला जायचं. ऐ कॅमेरा आहे बाबू तो. बरं चल 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 चल. काय म्हणते? पहिल्यांदा जेवण झाल्यावर पिल्लूला फिरायला घेऊन चाल. हा पिल्लू नुसता कॅमेरा पकडतोय. कधीच नाही. मित्र मस्त फटाके फुटता यार. काही लोक लाइटिंग वगैरे लावली मस्तपैकी. अजून आमचं कंदील बाकी, लाइटिंग बाकी. मस्त लावायचं प्लॅन होता, आज पण सकाळी लावता. हो हो शो फिरायला मजा येते तुला. फिरायची सवय लागली भामटे तुला. सगळे फिरवत एकाने घेतलं का एकाने. तर काम सोडून येते तुला फिरायचं. तर मित्रांनो कालचा दिवस संपला, आज आहे दुसरा दिवस. आणि म्हणजे जॉब, फक्त जॉब, फक्त म्हणजे जॉबच आढावा येतो आहे ना. विभूला ना विभू माग लागला, विभूला पण घेऊन चाललो आम्ही आता. आज म्हणजे काल तर शॉपिंग झाली नाही, खरेदी फिरलो एवढं कुठंच काही आवडत नाही. मग आज म्हटलं चला निवांत जाऊन उद्या परत. आणि मम्मीला म्हणतोय चालतं येत नाही. नो थँक्स. विभू टक्के दे, 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 टक्के दे. नाही म्हणतो दे टक्के दे, टक्के दे, टक्के दे ना, टक्के दे. दूर जायचं जायचंय जायचं. तू टक्के दे पहिले. म्याव कर, चाव म्याव, चाऊ म्याव, चाऊ करा चाव म्याव करा. कर, चाऊ म्याव, चाऊ म्याव, चाऊ म्याव, चाऊ म्याव. नाही 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 नो 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 नो. आणि मित्रांनो मस्त दिवाळी तयार चालू झाली आता. घरात मस्त फराळ बनण्याची सुरुवात झाली आता. लाडू बिडू बनताय. बाकी कुठे ठेवलं मम्मी? फराळाचं कुठे ठेवलं? कुठं? मस्त चिवडे विवडे बनवून मस्त डबे वगैरे पॅक झाले. शंकरपाळे बनवून
हा हे उच बॅग तुम्ही बोल मी घेऊन फिरणार आहे का ऑफकोर्स. कपडे कोण घेणार आहे बॅग घालून फिरणार. मी कपडे घेणार आहे मी कसं काय घालून फिरत ट्राय कशाला करायचं साईज नाही नाही गपची बस पळ नाही नाही काही संबंध नाही साडी कोण घालून पाहिजे. काही वाट नाही टाकी दे बोल टाकी दे इकडे बघायचं बघू इकडे बघ टकू दे टकू मूड नाही चल हाय करतोय चला 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 चला. आणि च्याऊ म्याऊ कान धरून करता असं असं करता. मग तर पकडतो ना कान पण विभूचे सॉक्स घेऊ. नाही जाऊ काय गरज नाही. मी त्याला म्हटलं पप्पा गेले आपल्याला नाही घेऊन चालले मग त्याने तिकडे बघून घेतलं परत तिकडे गाडी आल्यावर पाहिलं खुश झाला. आता निघालो कपडे घ्यायला कुठं डी मार्ट कारण दुकानाचं काय पेरून झालं कुठं आज काय आवडत नाही म्हटलं चला डी मार्टला जाऊन येऊ. बघितलंय ना समजलं असेल का मी साडी घ्यायला 4 दुकानं फिरते तुम्ही शर्ट घ्यायला 4 दुकान फिरता. काही नाही मग आम्ही काही नवत घेतो गाव आम्ही कोणत्या दरम्यान साड्या म्हणजे काल सकाळी मी शोरूमला जाऊन आलो त्याच्यानंतर दुपारी आल्यानंतर संध्याकाळी की तू बाई आली मग मी थोडं वगैरे टाइम स्पेंडिंग करायला की बाहेर दिवस म्हणजे फिरून आलो पूर्ण बाहेर. मग काल काही पटलं नाही म्हटलं जाऊ उद्या जाऊ. आज मग सकाळी कामाला जॉबवरती जाऊन आलो मी आता घरी आलो मग आता मी परत चाललोय डी मार्टला की भयान गर्दी मित्रांनो डी मार्ट मध्ये पहिल्यांदा बिबूला घेऊन हा ना डी मार्ट मध्ये गर्दी काढले असे जेवढे कपडे काढले वेटिंग बघा चेंजिंगला नुसती बापरे बेकार ड्रेस आहे बघू नका. इतकं बेकार पॅक आहे मित्रांनो डी मार्ट इतकं भयान